उन्हाळा सुरू झाला की आमच्या बायकांची धावपळ सुरू असते लोणचे आणि पापड बनवण्यामध्ये. आता हिवाळा म्हटला की पूर्ण पालेभाज्या निवडण्यामध्ये आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यामध्ये आमचा हिवाळा चालला जातो. कसे दिवस निघून जातात खरंच माहितीही पडत नाही. हिवाळ्यामध्ये वातावरण चांगलं असल्यामुळे शरीराला जी वस्तू आपण खातो ते पौष्टिक शरीराला लगेच मानतात असं सगळे म्हणतात. आता आमच्या इकडं आज मुहूर्त निघाला होता की ड्रायफ्रूटचे लाडू मिक्सरमधून बारीक करायचे. पण मिक्सरमधून बारीक करण्याच्या पहिले आम्ही उकळीमधून खोबरं आणि खारीक कुटून घेतो, ज्यामुळे की ते खायलाही खूप टेस्ट होतं. प्रत्येक गोष्ट आपल्या पारंपरिक पद्धतीने केलेली खूप चांगली असते आणि खायलाही चवदार लागते. आता आमच्या घरी कोणतीही वस्तू करायची म्हणले की आपल्या जुन्या परंपरानुसारच करतात. नंतर आपण जेव्हा नाही झालं मग ते शेवटी बारीक मिक्सरमध्ये करायचं होतं. आता सासूबाईची ऑर्डर होते ते तर फॉलो करावेच लागणार. मग आमच्या बाईचा ड्रामा झाला होता सुरू की पाणीपुरी आली मला खायची. तेवढं हाती घेतलेलं काम पूर्ण केलं आणि बाईला पाणीपुरी खाऊ घालण्यासाठी बाहेर निघाले. आता माझ्या मैत्रिणीचे सगळ्यांचा नादा सुरू होता की तुझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आम्हाला पार्टी द्यायची बाकी आहे. मग काय सगळ्यांना बोलून घेतलं आणि पाणीपुरी खाऊ घातली. बायकांचा आवडता मेनू म्हणसाल तर पदार्थ म्हटलं तर पाणीपुरी आहे. पाणीपुरी म्हटलं की बस त्यांना बाकी दुसरं काही हवं नाही. पाणीपुरी खाली चिल्लर पार्टीने पाणीपुरीचा मस्तपैकी आनंद घेतला. माझी तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून मी काही पाणीपुरी खाल्ली नाही. सर्दी वेगळी झाली. माझ्या मटकूबाईंनी तर खूप आवडीने पाणीपुरी खाल्ली. असा होता छोटासा ब्लॉग. नक्की सबस्क्राईब करा. टाटा.